नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपल्या सर्वांना हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून या वर्षी अजिबात करायचा नाही या ठिकाणी कांद्याचा वापर. जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा. पण जर आपण सर्वांनी या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले तर मला माफ करा, या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या कोंबड्या आजारी पडून एक्सपायर सुद्धा होऊ शकतात. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी की सावधान, कुक्कुटपालनाच्या व्यवसायात हिवाळ्यात अजिबात करू नका कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कांद्याचा वापर. जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केले तर कांद्यामुळे हकनाक आपल्या कोंबड्यांचा जीव हा हिवाळ्यात जाऊ शकतो. मग कांद्यामध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याचा वापर हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केल्याने आपल्या कोंबड्यांचा या ठिकाणी जाऊ शकतो 100% जीव. चला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही असणारी संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि आपल्या मनात जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे सुद्धा या ठिकाणी प्राप्त करून घेऊयात. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार या वर्षी हिवाळ्यात आपल्या सर्वांना कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कांद्याचा वापर हा अजिबात करायचाच नाही. जर आपण सर्वांनी हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कांद्याचा वापर केला तर हाकनाक आपल्या कोंबड्यांचा जीव हा कांद्याचा वापर केल्यामुळे हिवाळ्यात जाऊ शकतो. मग कांद्यामध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याचा वापर हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केल्याने आपल्या कोंबड्यांचा हाकनाक या ठिकाणी जीव जाऊ शकतो. आणि जर कोंबड्यांना हिवाळ्यात कांदा हा दिला जाऊ शकत नसेल तर याला असणारा उत्तम पर्याय कोणता हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. जर आपल्याला आपल्या कोंबड्याला पिल्लांना या ठिकाणी तंदुरुस्त ठेवायचं असेल तर मी तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वांनी या हिवाळ्यात अजिबात आपल्या फार्ममध्ये कांदा आणायलाच नको आणि कांद्याचा वापर खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी पिल्लांसाठी अजिबात करायलाच नको. तर मित्रांनो, प्रथम तुम्हाला हे समजावून सांगतो की या ठिकाणी कांद्याचा अफेक्ट हा कोंबड्यांवरती कसा होतो. हे समजावून सांगण्यापूर्वी आपल्या कोंबडीची असणारी शरीर रचना कशी आहे ते समजून घ्या. तर बघा मित्रांनो, कोंबडी ही शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे. प्रथम तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे काय. तर लक्षात घ्या मित्रांनो, शीत रक्तपेशी असणारा पक्षी असा असतो की बाहेरच्या वातावरणात थोडा जरी बदल झाला तर त्यांच्या शरीरात बदल व्हायला लागतो. म्हणजे शीत रक्तपेशी असणारा पक्षी किंवा प्राणी स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवू शकत नाही अथवा स्वतःच्या शरीरातील तापमान कमी सुद्धा करू शकत नाही. म्हणजे जर कडाक्याची थंडी पडली आणि बाहेरच्या वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणात तापमान घटलं तर कोंबडीच्या शरीरातील सुद्धा तापमान प्रचंड प्रमाणात घटणार. कोंबडी स्वतःच्या शरीरातील तापमान हे वाढवू शकण्यास अक्षम असते.
मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण कांद्याचा वापर केला तर याचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती कसा होतो हे समजून घ्या. बघा मित्रांनो, हिवाळ्याच्या दिवसात जेव्हा बाहेरचं तापमान प्रचंड प्रमाणात घटलेलं असतंय, तेव्हा कोंबडीच्या शरीरातील सुद्धा तापमान हे प्रचंड प्रमाणात घटलेलं असतंय. आणि आपल्या सर्वांना हे माहिती आहे की कांद्यामध्ये असणारा कंटेंट म्हणजे गुणधर्म कोणता? तर कांदा हा थंड असतो. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, कांदा हा थंड असतो. कोंबडीच्या शरीरातील वातावरण थंड आहे आणि बाहेरचं वातावरण थंड आहे. जेव्हा हा कांदा कोंबडीच्या शरीरात हिवाळ्यात खाद्य म्हणून प्रवेश करतो, तर हा कांदा कोंबडीच्या शरीरातील तापमानाला आणखीन कमी करतो. हा कांदा कोंबडीच्या शरीरामध्ये ओलावा वाढवतो आणि याच्यामुळं काय होते लक्षात घ्या, की आपली कोंबडी अगोदरच कमकुवत होती, ती आणखीन कमकुवत होणार आणि याच्यामुळं तिच्यावरती बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन हे मोठ्या प्रमाणात येणार. कोंबडीवरती बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात आलं की समजून घ्या की आपली कोंबडी ही आजारी पडणार आणि आजारी पडलेली कोंबडी 4-8 दिवसामध्ये या ठिकाणी दगावणार. पण याला कारणीभूत काय मित्रांनो? फक्त आणि फक्त या ठिकाणी कांदा. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, कोंबडीला काय हवं आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार नियोजन करा, ज्यामुळे आपला फायदा होईल. मला सांगा, कांदा दिल्यानं फायदा कोणता होतो हिवाळ्यात? 0%. कारण कोंबडीच्या शरीरातील तापमान घटलं, कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढलं, कोंबडीच्या शरीरातील ओलावा वाढला, तर तिच्यावरती आजाराचं प्राबल्य वाढतंय आणि म्हणूनच हिवाळ्यात कांद्याचा वापर केल्यानं कोंबडी आजारी पडून दगावण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतंय. म्हणून आपण अजिबात हिवाळ्यात कांद्याचा वापर हा कोंबड्यांसाठी करू नये, ही सर्व कुक्कुटपालक बांधवांना माझी या क्षणी या ठिकाणी ही विनंती. मग कांदा हा थंड आहे, कांद्याचा वापर करू नये तर काय द्यायचं? तर लक्षात घ्या मित्रांनो, हिवाळ्यात कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढवणारे खाद्यपदार्थ द्या. हिवाळ्यात कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी वाढवणारे खाद्यपदार्थ द्या आणि हिवाळ्यात कोंबडीच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी करणारे अन्न घटक द्या, ज्याच्यामध्ये आपण मका देऊ शकतात, बाजरी देऊ शकतात, गहू देऊ शकतात, तांदूळ देऊ शकतात, ज्याच्यामध्ये आपण लसूण द्या, गुळपाणी द्या, तुळशीचे पानं द्या, अद्रक द्या, ज्याच्यामध्ये आपण मच्छी वेष्टीचा वापर करा, अंड्यांच्या टरफलाचा वापर करा, सुक्कटचा वापर करा. म्हणजे कोरडा आहार द्या, उष्ण आहार द्या, गरम आहार द्या, ज्यामुळे कोंबड्यांना होईल खूप खूप फायदा. आणि विनंती करतो की कोंबड्यांना अजिबात हिवाळ्यात खाद्य म्हणून कांदा, दही, ताक व या ठिकाणी ओलसर असणाऱ्या जास्तीत जास्त पालेभाज्या देऊ नका. जर असं केलं तर विनाकारण त्यांना डायरिया होईल, डायरियामुळे कोंबड्या आजारी पडतील, आजारी पडल्यामुळे इन्फेक्शन होईल, इन्फेक्शन झाले की एक्सपायर होऊन जातील. आणि आपल्याला जर आपला फार्म हिवाळ्यात तंदुरुस्त ठेवायचा असेल, यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल, तर हिवाळ्यात आपल्या सर्वांना कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कांद्याचा वापर हा अजिबात करायचाच नाही. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ, ज्यात मी तुम्हाला समजावून सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला की बुवा कांद्याचा वापर जर आपण सर्वांनी हिवाळ्यात केला तर याचा प्रतिकूल परिणाम हा कोंबड्यांवरती कसा होऊ शकतो. मला वाटते ही माहिती आपल्याला आवडली, पण अशीच बारीक सारीक माहिती जाणून घ्यायची असेल आणि अशा चुका टाळायच्या असतील व आपला फार्म तंदुरुस्त ठेवायचा असेल व या फार्ममधून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो, 84 21 82 62 62 वर कॉल करायचा आहे. इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपल्याला काय करतील, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो हा पाठवायला सांगतील. एवढं पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 82 65 088 4868265884640 पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला या ठिकाणी परिपूर्ण.
ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. त्यात पहिल्यांदा लेक्चर, पुन्हा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल मार्गदर्शन व त्यापासून आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा कसा बचाव करायचा याबद्दल माहिती. सरतेशेवटी जेवढे प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला या ठिकाणी सेगमेंट नंबर 3 प्रश्न उत्तरमध्ये दिली जातात. इतर दिवशी तुमच्या समस्येचं निराकरण व निदान करण्यासाठी लखन सरांचा नंबर 84 21 82 62 62 हा तत्पर. यावरती आपण दुपारी 3 ते 8च्या दरम्यान संपर्क साधून प्रश्न विचारून उत्तरे प्राप्त करू शकता. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की आम्ही मदत कशी करतो तर आमचे 5 उद्दिष्ट आहेत. कोंबडी आणि कोंबडे जे आहेत समजा यांचा 80% पर्यंत खाद्य खर्च कमी करणं ही आमची जबाबदारी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कोंबडी पिल्ले यांच्यावरती अजिबात आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन व लसीकरण केल्यानंतर जर कोंबडी पिल्ले आजारी पडले तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती. पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात पिल्ले कशी निर्माण करायचे, निर्माण झालेल्या पिल्लांची ब्रूडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन. आणि त्याचबरोबर मित्रांनो, कोंबडी पिल्ले यांचं शत्रुपक्षी शत्रू प्राण्यांपासून संरक्षण व्हावं, ऊन वारा थंडी वादळ यांच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी आदर्श व मजबूत शेड कसा बनवा, उंची किती असावी, लांबी रुंदी व कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत हा शेड कसा निर्माण करावा याबद्दल माहिती व मार्गदर्शन, ज्यामुळे तुमची पैशाची, जागेची आणि मेहनतीची होणार बचत. सरतेशेवटी आपल्यापाशी असणारी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन. तर या 5 उद्दिष्टांचा आम्ही या ठिकाणी फॉलोअप घेत असतो. यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावणं हे आपल्याला सोयीस्कर जातंय. मग आजच जर आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायाची निवड करा. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. म्हणून आपण या ठिकाणी आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकतात. यासाठी एकदा संपर्क साधा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपण कृपया व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 आपल्याला पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या मार्केटिंगच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की कुक्कुटपालनात हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कांद्याचा वापर हा अजिबातच का करायला नाही पाहिजे, केला तर काय होऊ शकते नुकसान. ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील, अडचणी असतील तर प्रश्न रूपाने विचारा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त.